नाही ग बाई, लई कटाळा आलाय बघा आम्हाला हिथं. आमच्या मनासारखं तर काही होईच न झालंय. सूरज त्यो एकतर दिसभर घरात बसून तर असतो, नाहीतर कुठतरी गायब तर असतो बघ. अरे तुरच करणार की आता. नवऱ्याला आहो जाओ कराय आम्ही काय अडाणी आहे व्हय? पार डिग्री पतूर शिक्षण झालंय आमचं, ते बी शहरामध्ये. ऐक 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 अगं, शिकलेल्या बायकांनी आपल्या नवऱ्याला अरतुर करण्याची फॅशन आहे. जाऊ तुला नाही कळायचं, त्याच्यासाठी शिकायला लागते. ते समजा जाऊ दे, आम्हाला खरंच सांगतो लई म्हणजे लई कटाळा आलाय बघ इथं. काय म्हणली? तिकडं या. नाही ग बाई नाही, आम्ही हिथं हाय तवर ही जागा आमच्या ताब्यात आहे. तिकडं आलो आणि आमची ही जागा कुणी हिसकावून घेतली म्हणजे? ताई साहेब संपव की फोन लवकर. नाही मी लई येळ झाला त्या दारापाशी उभी आहे. आता मला सोसणं झाल्या. संपव की फोन. थोबड फोडू का? नाही अगं मम्मी, तुला कसं असं बोलू आम्ही? ही चंदी ग कुठनं आमच्या नशिबात आली कुणाच ठाव. बरं चालतंय, नंतर फोन करतो. हा बरं मम्मी, आय लव्ह यू. हा चल बाय बाय, काळजी घे, बाय. आता आमच्या मम्मी संगत किती टाइम बोलायचं हे तू ठरवणार काय? बाहेर हो. अहो ताई साहेब ऐकून तर घ्या. तुम्ही रात्रीच बोला, मला त्याचं काय बी नाही. पण खोटे तर सांगू नका त्यासनी. खोटं काय बोललो आम्ही? तू बाहेर हो, बरं बाहेर हो आधी. अहो ताई साहेब ऐकून घ्या. तुम्ही काय म्हणला सा? हे घर माझ्या ताब्यात आहे आणि माझ्याच ताब्यात राहणार. हायच नाही, हे घर तुमच्या हातातनं निसटलंय. तुमच्या ताब्यात नाही आता हे घर. ते राहण्यात आता शाना होणार म्हणजे होणार. लई जबऱ्या डाव खेळले बघा ती मास्तरीन. तेच सांगायला आलते. ठीक आहे, आता तुम्ही मला हाकलून द्यायला सा. ठीक आहे, मी जाते. चंदे अगं ते आपलं आम्ही असंच म्हणलं. सांग बरं काय खेळायला मास्तरीन डाव? नाही ना ग, तुम्हालाच माझी कदर नाही. मी इथं कशाला थांबू? मी जाते. बस इथे बस ये. अगं चंदे ऐक, चंदारानी अगं आम्ही मज्जा केली ग. आता आम्ही मारणार असं म्हणल्यावर खरंच मारणार आहे का? मज्जा केली. सांग बरं काय डाव खेळायला मास्तरीन? सांग. अहो ताई साहेब, हितनं पुढे ती मास्तरीन राहणार तशी बोलणार नाही असं म्हणली. अगं मग चांगलंच आहे की. अहो म्हणजे जे काय बोलणार आहे ते मास्तरीन त्या मोबाईल वर मेसेज करणार, नाहीतर ते पाटीवर लिहून दावणार. अगं चंदे, मग हे तर अजूनच चांगलं झालं की. हे बघ, त्या अडाण्याला मेसेज काय वाचता येणार नाही, म्हणजे त्या दोघांमध्ये बोलणं काही होणार नाही. मग नंतर त्यांच्यात भांडणं होत्याल, मारामाऱ्या होत्याल आणि शेवटाला काडी मोडविल. अगं उगं घाबरवलंच बघ आम्हासनी, येडपटच तेच. अहो ताई साहेब, पर ती मास्तरीन काय बोलतेय हे समजून घ्यायसाठी राणादा लिहाय वाचाय शिकला म्हणजे. नाही शिकणार. एवढा अडाणी काय शिकतोय ग? नाही झेपणार त्याच्याने. अहो आजवर त्या मास्तरणीसाठी न झेपणाऱ्या लई गोष्टी केल्यात बघा त्या राणादानं. आता ही बी करणार बघाच तुम्ही. आणि भरीत भर म्हणजे घरातली समधी त्या मास्तरणीला साथ देणार आहे. घरातली? हा. ती काय करणार आहेत? अहो म्हणजे काय राणादाला काय पाहिजे असेल तर देणार नाही, काय त्याने काय मागितलं तर काय सांगणार बी नाही, असं समजा करणार आहे. माडल्याला राणादा मास्तरणीकडे जाणार आणि मग काय मास्तरीन त्याला लिहाय वाचाय शिकवणार. चंदे, डायरीच्या टायमाचा आठव जरा. तुझा ह्यो राणादा मदतीसाठी आमच्याकडे आलता. आता या टायमाला सुद्धा आमच्याकडेच येईल वहिनी करत. मग बघ आम्ही काय करतो ते. गोदाका, आता खूप काम केलंय तुम्ही. जाऊन जरा आराम करा, मी बाकी बघते. अगं दिव लागण्याची वेळ झाल्या. राणा आता भूक करत येईल. तू असं कर, तुळशी जवळ दिवा लाव, तर मी भाकरीचं बघते. नाही नको, मी करते सगळं, तुम्ही जा. राधे, यायला वेळ केलास? राधाताई, काय झालं? अहो काही नाही, कसं डोळ्यात पाणी दिसतंय, काय झालं? काय नाही तर मग रडायला का लागल्यास? सांग बघू काय झालं. आवाज पैसा काढायला बँकेत गेलो होतो. बँकवाला म्हटलं खात्यावर काय बी पैसे नाहीत तुमच्या. अहो त्यांच्यावर भांडण बी केलं, खरं कायच उपयोग झाला नाही बघा.
पर मी बँकेतनं पैसेच काढलेले नाही आहेत आणि ते म्हणतात की पैसे काढलेत. पावत्या बी दावल्या त्यांनी मला त्याच्या. आत्याच्या दवाखान्यासाठी आणि मुंबईवरनं पैसे पाठवलं होतं बघा मला. आता औषध पाण्याचा खर्च कसा करणार मी? कोणीतरी फसवलं बघा गोदाक्का मला. राधाताई, तुम्ही रडू नका. थांबा, मी आलेच. हे घ्या. अहो हे घ्या. एवढे पुरतील ना? अजून लागले तर माझ्याकडे मागा, मी देईन तुम्हाला. अहो पण अहो बिओ काही नाही. आता आपली औषधं जास्त महत्वाची आहेत. तुम्ही लगेच घरी जा. आणि काम कामाचं मी बघते, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आधी जा. लय उपकार झाला बघा तुमचं वहिनी साहेब माझ्यावर. जा. या का रडत गेल्या? अरे बँकेत काहीतरी पैशाचा घोळ झालाय म्हण तिच्या. सासूच्या औषधाला पैसे नाही म्हणून मग आपण देऊ की. अंजलीनं दिलं. हे चांगलं आहे. समद्यांशी चांगलं वागायलात आणि माझ्याशी वाईट. कारण तुम्ही माझ्याशी वाईट वागता. मी अजिबात नाही. ये गोदाक्का, अगं तू तरी सांग की. तुम्ही दोघात मला घेऊ नका बाबांनो. अगं असं काय करतीस? अहो, हातपाय न धुताच आत आलायत. आधी धुवून या. माझा मेसेज वाचलात का? हा मग वाचलं की. आपलं काय बी अडत नाही. वाचलात? होय. सांगा काय लिहिलंय. सांगा. अच्छा, घरी भेटू लवकर या. मी जाते. अहो नाही. अहो खरंच थांबा. तुम्ही बोला आणि दोघांचं बोलून झालं की भाकरी तेवढ्या कर. आता बोला की. वाचला मी मेसेज. मी काय बोलू? आज काय आहे जेवणात? अजून आहेच काय? अहो, तुम्हाला माहितीये ना, मला यातलं काही बी समजत नाही. आपलं ठरलंय ना, मी लिहूनच बोलणार. हो आपलं नाही, ते तुमचं तुम्हीच ठरवलंय. ते काही का असे ना, तुम्हाला येत आहे ना वाचता, मग वाचा ना. आणि नसेल येत वाचता ना, तर वाचायला शिका. नाही तर बोलवा तुमच्या मित्रांना, ते दाखवतील वाचून. अहो असं काय करताय हो? आधी हात पाय धुवून या. गोदाक्कांनी बघितलं ना तर खरंच तुम्हाला ओरडतील. तुम्ही लई वाईट आहेत बघा. वाचा. परत तेच. वाचा ना. साहेबराव, तुझ्या दोस्त लय ताप द्यायला बघ. काय करायचं? अरे काय बी झालं तरी लिहून दाखवायला. हे असंच चालत राहिलं तर लई मागत पडलं आपल्याला. काय तर करायला पाहिजे. अरे शिकणं म्हणजे लय अवघड असतं रे.
साहेबराव, आता बी टावेल विसरलो. आणि आता अंजलीबाईंना हाक मारली तर इकडे शाळा घेतील आपली. तर काय करायचं? ते आता तुम्हाला साक मारणार होतो. ती जरा टॉवेल आणून द्या की. आता हे काय? द्या की टॉवेल आणून. काय आहे? नाही येते ना वाचता? मग शिकायचं जरा घ्या ना मनावर. अहो, असं काय करताय? अहो, द्या की टॉवेल आणून. नाही, जोवर तुम्ही शिकायचं मनावर घेणार नाही तोवर मी कोणत्याही प्रकारची मदत नाही करणार आहे तुम्हाला. समजलं? अहो, असं काय करायला असं? कशाला उगा खिंडीत गाठल्यासारखं करताय? अहो, द्या की टॉवेल आणून. नाहीतर नाही तर काय? नाहीतर मी पाणी टाकेन तुमच्या अंगावर. हो का? हा, होता. अहो, खरंच भिजवन मी. भिजवा ना. खरंच सांगतोय हा. हे बघा, बालदी बी उचलली मी. खरंच भिजवन. नंतर माझ्या नावानं ओरडू नका. खरंच भिजवन हा. भिजवा? 3 या मोजतो. मला टॉवेल आणून द्या. 1 2 3. अहो, सांगा की टॉवेल कुठे आहे? या पाटीवर असं लिहिलंय, तुमच्या डाव्या बाजूला आहे. लय भारी आयडिया केली राणा. अंजलीबाई कसं घाबरल्या, नाही तर वाटच लागलीच ती. काय आहे? अब सांगा की काय आहे? अजून आहेच काय? एकदा वाचून दाखवा शेवटचं. ठीक आहे, वहिनीच तेच धावतो, त्यात सांगतील. अहो, वहिनी. थांबा, थांबा, थांबा. अहो, हे खूप खाजगी आहे, आपल्यातलं. आणि आपलं ठरलं ना, आपल्या दोघात तिसरं कुणीही नको म्हणून. मग तुम्ही काय केलं? आपल्यात तिसरं पहिलं तुम्हीच आणलं ना व? मी? हा, मग ते आपल्या दोघांमध्ये शिक्षण कोणी आणलं? तुम्हीच आणलं ना व? म्हणजे आता शिक्षणामुळे आपल्यात दुरावा येणार आहे का? अहो, तसं नाही. म्हणजे
कशाला उगा हटवादीपणा करताय एवढंच सांगायचंय मला. अहो का असं उगा पिडायलाय मला? तुम्हाला काय वाटतं हे असं करून मी अडकन होय? हे बघा, तसं काय असतं तर मी कुणाकडनं बी वाचून घेऊ शकतो, पण तसं केलेलं बरोबर नाही. तुम्हाला जे काय असेल ते तुम्ही तोंडावर सांगा. ते कशाला उगा पाठी? शक्य नाही. ठरलं म्हणजे ठरलं. अहो पण यावर काय लिहिलंय ते तुम्ही मला वाचून दाखवायचं. आलेच मी. मग माझं बी ठरलं. तुम्हाला या खोलीतनं बाहेर जाऊ देणार नाही. आता हे काय? मग वाचून दावा की. तुम्ही लिहायला वाचायला आधी शिका, म्हणजे तुम्हाला समजेल. अहो का उगा ताप द्यायलाय मला? ठीक आहे, तुमचं खरं. न शिकल्यामुळे माझं अडते. बस आता तर झालं. म्हणून काय असं करायचं असते वय? हे बघा, तुमच्या मनात जे काय असेल ते तोंडावर सांगा. असं पाटी बिटीवर लिहून दाव नका. का नको? जे उगा टांगणीला लागतो, कामात लक्ष बी लागत नाही. मग शिकायचं घ्या ना मनावर. हे बघू, पण हितनं पुढे ताप देणार नाही असं म्हणा. नाही देणार, पण आधी तुम्ही म्हणा की मी शिकण्याचं मनावर घेईन. मग मी सांगते तुम्हाला यावर काय लिहिलंय ते. मी शिकण्याच्या मनावर घे. हा, पण कवा ते विचारू नका. खरंच ना? पण कधी ते माहित नाही. कधी ना कधी तुम्ही शिकायला तयार झालात हेच पुरेसं आहे माझ्यासाठी. आता सांगा की काय लिहिलंय पाटीवर? सांगा की. यावर असं लिहिलंय, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे राणाजी. तुम्ही खूप गोड आहात. फक्त हे स्वतःहून तुम्ही वाचलं असतं तर मला जास्त आवडलं असतं ना. शिकायचं जरा मनावर घ्या ना. शिकाल ना? म्हणजे माझ्या मनातलं तुम्हाला न सांगताही वाचता येईल.